तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहेत आता इच्छापूर्ती गणपतीला आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे पुढं. तर बघूया, इकडं सगळ्यांची इच्छा पूर्ण होतात. तर इथं इच्छा पूर्ण झाल्यावर इथं घंटी बांधतात ज्यांची इच्छा पूर्ण झाली तर हे पाठी बघू शकता, याच्यावर नाव लिहिलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला तुम्हाला दाखवतो मी की पुढं किती घंट्या बांधलेल्या आहे म्हणून. आता ही श्रावणे घंटा वाजवतीये आणि आता ही 9व्या. आणि बघू शकता मित्रांनो, सगळीकडं घंट्याच बांधलेल्या आहे, कारण खूप लोकांच्या इथं इच्छा पूर्ण होतात, मनोकामना पूर्ण होतात. तर या अशा पद्धतीने घंट्या बांधलेल्या आहे. बघू शकता, पूर्ण रिलिंग भरलेली आहे. या गणपतीचं नवशा गणपती असं नाव आहे. गणपतीचे अष्टविनायकाचे सर्व इथं मूर्त्या बघायला भेटतील. हे आहेत आपले मूषक राज. तर सगळ्यांनी गणपतीचं दर्शन घ्या मित्रांनो, कारण इकडं मोबाईल अलाउड नसल्यामुळं आम्ही एवढंच तुम्हाला दर्शन देऊ शकलो. आणि हे बघू शकता किती जणांच्या इकडे इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. सर्व प्रकारच्या अष्टविनायकाच्या संपूर्ण मूर्त्या इथं लावलेल्या आहेत. आमचं नशीब इतकं चांगलं होतं की आम्ही घरी जाता जाता आम्हाला आरती भेटली मित्रांनो. तर मग आम्ही आरतीला थांबून घेतलं. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही इकडं खाली आलो. तर संध्याकाळ झाल्यामुळं इकडं सगळे बोट बंद होते. आणि मित्रांनो, तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.